नमस्कार, प्रियंकाज रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला ठेल्यावर मिळते तशी चटपटीत ओली भेळ कशी करायची ते दाखवणार आहे। चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला, बेल आयकॉनवर क्लिक करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। ओली भेळ तयार करण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय आणि ह्याच्यामध्ये मी असे मुरमुरे घेतले। एक 4 जणांना पुरेल इतकी मी ही भेळ तयार करतेय। तर तुम्ही बघू शकता की मुरमुरे थोडे असे पिवळे दिसतात कारण की हे मुरमुरे मी थोडं तेल टाकून त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकली आणि मुरमुरे चांगले 2 मिनिट असे मी परतून घेतलेत म्हणजे मुरमुरे एकदम क्रिस्पी होतात। आणि जर तुम्ही कधी बघितलं असेल तर ठेल्यावर सुद्धा असेच पिवळे मुरमुरे असतात आणि मुरमुरे परतून घेत असतानाच त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ पण टाकलं होतं। जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साधे सुद्धा मुरमुरे याच्यामध्ये वापरू शकता। आता याच्यामध्ये आधी आपण सगळे सुके मसाले टाकून घ्यायचे। तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकले, एक थोडी कलरसाठी इथे मी हळद टाकली आहे आणि 1 चमचा धने जिरे पूड टाकली आहे, थोडं चवीपुरतं मीठ टाकले। मुरमुऱ्यामध्ये आधीच मीठ आहे त्याच्यामुळे मीठ थोडं मी कमी टाकले। आता याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा। तर इथे मी मोठ्या साईजचा कांदा असा बारीक चिरून घेतलाय। भरपूर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकायची आणि इथे मी एक टोमॅटो असा बारीक चिरून घेतलाय। टोमॅटो चिरत असताना त्याच्यातला मी सगळा पल्प काढून घेतला होता। आता हे सर्व एकदा चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये 1 चमचा मी बुंदी आणि शेव असं मिक्स असं फरसाण याच्यामध्ये टाकले। तुम्हाला जे ब्रँडचं जसं फरसाण आवडत असेल, पापडी आवडत असेल किंवा आणखीन कोणतं फरसाण असेल ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। या ओल्या भेळमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे चटणी। तर इथे मी 4 चमचे हिरवी चटणी टाकली आहे। हिरवी चटणी कशी करायची आहे त्याचा व्हिडिओ मी शॉर्ट्समध्ये शेअर केला आहे, तिथे तुम्ही बघू शकता। त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल। आणि त्याच्यासोबतच मी चिंचेची आंबट गोड चटणी पण याच्यामध्ये टाकली आहे। तर इथे 4 चमचे मी चटणी टाकली आहे। ही याची चिंचेची चटणी कशी करायची ही मी आधी शेअर केली आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, ती तिथे तुम्ही बघू शकता। जर तुमच्याकडे चिंचेची चटणी नसेल तर मार्केटमध्ये चिंचेचा पल्पसुद्धा मिळतो, म्हणजे ते छोटू पॅकेट येतं ते, किंवा तुम्ही टोमॅटो सॉस याच्यामध्ये टाकू शकता किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये लिंबूसुद्धा पिळू शकता आणि त्याच्यासोबत ह्याच्यामध्ये थोडी साखर टाकायची, म्हणजे त्यानेसुद्धा आंबट गोड छान अशी टेस्ट येते। आता हे थोडं असं चांगलं मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी 1 वाटी मटकी टाकली आहे। ही मोड आलेली कच्ची मी मटकी इथे घेतली आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका, नसेल तर हे ऑप्शनल आहे। पण अशा सुक्या भेळमध्ये अशी मटकी एकदम मस्त लागते। जर कधी खाल्ली नसेल तर एकदा टाकून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। एकदा परत असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता की मिक्स करतानाच अगदी सुरेख असा भेळेला कलर आलाय आणि बघताच असं मस्त खाण्याची इच्छा होती, इतका सुंदर भेळला कलर आलाय। अगदी ठेल्यावर मिळते तशीच ही भेळ आपली तयार झाली आहे। तर ही भेळ आपली खाण्यासाठी तयार आहे। तर ठेल्यावर जशी मिळते पेपर प्लेटमध्ये, तर अशी मी एक पेपर प्लेट घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मी हे भेळ सर्व केली आहे। कधीतरी घरीसुद्धा खाताना जर आपण असं काही केलं तर खाण्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट येतो, एकदम मजा येते। आणि काही ठेल्यावरती तर आपल्याला कागदाच्या कोनमध्ये सुद्धा भेळ मिळते, तर आपण लहानपणी फार करायचो। तर असाच मी एक पेपर घेतला आहे आणि याचा अशा पद्धतीने मी कोन तयार केला आहे। हे बघा, या पद्धतीने मी छान असा कोन तयार केला आहे। आता या कोनमध्ये आपल्याला भेळ टाकायची आहे की एकदम स्ट्रीटवरती आपण ठेल्यावरती खातोय असा आपल्याला फील येतो। आणि ही भेळ तुम्ही कधीही करू शकता। घरी असलेलं मी साहित्यच याच्यामध्ये वापरलं आहे, एक्स्ट्रा याच्यामध्ये मी काहीच टाकलेलं नाही आहे आणि एकदम हायजीन पद्धतीने आपण ही भेळ तयार केली आहे। तर ही बघा, आपली मस्त भेळ अशी पेपरच्या कोनमध्ये सुद्धा सर्व करून झाली आहे आणि भेळीला एकदम मस्त असा कलर आला आहे। तर तुम्हाला माझी ही ओल्या भेळची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू। धन्यवाद।